हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण छान अशी रेसिपी म्हणजे एक लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडत असते. तर ती रेसिपी कोणती? ती कोबी बघूनच तुम्ही ओळखलं असेल. कोबीचे वेगवेगळे प्रकार आपण घरामध्ये वड्या वगैरे, भजी करत असतो. पण त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीचा चायनीज डिश म्हणजे मंचुरियन्स, कोबी मंचुरियन आज आपण बनवणार आहोत आणि ते सुद्धा घरच्या घरी. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण बनवणार आहोत आणि घरातल्याच साहित्यानेही बनवणार आहे. तर चला मग आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी आहे ना छान कोबी घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे. तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार चिरून घ्या किंवा खिसून घ्या. तर हा आपण आधी धुवून घेऊया कोबी आणि एका चाळणीमध्ये नितळून ठेवूया, म्हणजे आपलं चाळणीमध्ये नितळलं ना तर पाणी सगळं निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता मी जास्त पण बारीक कट केलेलं नाही आहे. तर आता आपल्याला कोबी मंचुरियन्स बनवायचे आहे आणि लहान मुलांच्या आवडीचा एकदम. तर मी त्यासाठी कोबी चिरून घेतला आहे आणि साहित्य काय काय लागेल ते बघूया आपण. तर इथे घेतलं आहे मी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. इथं 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, लाल तिखट असतो ते एक पावडर आहे. इथे 1 चमचा काश्मीरी पावडर घेतली. तुम्ही काश्मीरी पावडर नाही टाकलं तरी चालेल, स्किप करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही फूड कलर टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लागेल आलं लसणाची पेस्ट आणि काळी मिरी पावडर आणि त्याच्यानंतर लागेल मीठ, सगळ्यात महत्त्वाचं मीठ. तर आता आपण सुरू करूया रेसिपीला. छान असं पाणी नितळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात एकतर आधीच पाणी असतं ना. कोबी घेऊया. घ्यायचे पीठ, कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचे आहे. तसं मी अर्धी वाटी घेतली आहे, आपण बघूया. तर हे बघा, पिठामध्ये ना तेजपत्ता ठेवलं ना तर पीठ खराब होत नाही, भरपूर दिवस राहतात. तर त्याच्यामुळे मी ही पीठ ठेवले. तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर आणून ठेवलं ना तर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून ठेवते. तर आता तो सांगितली एक छानपैकी. तर तेजपत्ता तुम्ही पिठामध्ये ठेवून देत जावा. पीठ आणलं ना तर त्याला आळ्या वगैरे पडत नाही किंवा खराब होत नाही. पूर्ण अर्धी वाटी घेतली कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे. लाल मिरची पावडर घेतली, हे 2 चमचे घेतले मी, कारण तर तुम्हाला तिखट कसं पाहिजे अंदाजे तुम्ही तेवढं घ्या. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेऊया. ही आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घेते मी, थोडंसं अजून घेते. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर घेऊया, काळी मिरी, तर हे 1 चमचा घेतला आहे मी. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर ना मी इथे फूड कलर वापरते. तर तुम्ही काश्मीरी कलरची मिरची असते ना ती सुद्धा टाकू शकता. तर आता माझ्याकडे कलर होता म्हणून, नाहीतर नसलं ना तर मग मी मिरची पावडर आहे ना, काश्मीरी कलरची मिरची ती टाकायची आहे आणि छान मिक्स करून घेते. आता हे सगळं मिश्रण आहे ना, जर सुक्कं जर वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात मारायचा आणि थोडं पाणी टाकून मग छान मळून घ्यायचं. पण जास्त पाणी टाकू नका, थोडंसं असं पाणी घेऊन व्यवस्थित मळा. कारण जर कोबी आहे ना आपलं पाणी सुटतं, तर त्या कोबीला पाणी सुटल्यामुळं मिश्रण मग कधी कधी ओलसर जास्त होतं, पाहिजे तसं होत नाही. त्यामुळं आता आपण पाणी कोबीचं सगळं नितळून घेतलं आहे. पण जर मिश्रण सुक्कं असेल ना तर पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं टाकून मिक्स छान करून घ्यायचं आहे. बघू शकता हे खूप छान आपलं मिक्स झालेलं आहे. थोडंसंच पातळ, म्हणजे हाताला आहे ना पाणी लावले, पण नंतर आपण जसं मळत जातो, एकजीव करत जातो ना तर ते पाणी सुटत जातं नंतर. तर आता आपण हे छान असं करून झालेलं आहे. हे बघा, तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि छान कडकडीत तेल गरम करून द्यायचं आहे. तेल गरम झालं ना तर थोडंसं पीठ टाकून बघायचं, म्हणजे तेल गरम झाले ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आता मी तेल गरम चांगलंच झालं आहे, आता त्याच्यात भजी आहे ना सोडून घेते. छान आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामुळे बघा पटापट आहे ना अशी भजीवरती निघतात आहे. तर जास्त कडक पण नाही करायचं, जास्त नरम पण नाही करायचं, चांगली. हे बघा, जास्त गर्दी नाही करायची टाकताना.
तर हे बघा छान कलर आला आहे आपल्या याला. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर क्रिस्पी पाहिजे असेल ना तर तुम्ही तळू शकता, नाही तर मग थोडंसं नरम असतं ना तेव्हाच काढलं तरीसुद्धा चालतं. आणि छान असं तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि इतके क्रिस्पी होतात ना ते, खूप सुंदर लागतात. आणि गरम असलं तरी थंड झालं तरी खूप छान लागतात. आणि आता थंडीचा महिना चालू आहे तर खूप थंडीच्या दिवसात छान असं गरम गरम चटपटीत खावंसंच वाटतं ना, भूक लागते. त्याच्यामुळे आपण हे असं घरातल्या घरात छान बनवू शकतो. बाहेर आणण्यापेक्षा घरामध्येच आपल्या घरातल्या साहित्यामध्ये हे छान असं आपलं घरात बनवू शकतो आपण. आणि चांगलं तेलामध्ये सुद्धा असतं ते. बाहेरच्या तेलामध्ये सतत ते तळलं जातं त्याच्यामुळं चांगलं नाही. पण ते आपण जे घरात बनवतो ना तर ते खरंच चांगलं असतं. म्हणजे तेलाचा वापर आपण सगळं काही व्यवस्थित करत असतो आपल्या घरात. आणि बाहेर कसं करण्यापेक्षा ना घरात आपण जे काय करतो ना त्याचा आनंदसुद्धा आपल्याला मिळतो आणि छान होतात, जास्त होतात क्वांटिटी. तर आता मस्त अशी भजी फटाफट मी करून घेते आणि गरमागरम चहा. थंडीचा महिना आहे तर तुम्ही सुद्धा आता घरी असं काही वेगवेगळं आपल्या चायनीजचे प्रकार सगळ्यांनाच आवडतात तर नक्कीच आपल्या घरात सगळ्यांनाच आवडतं. खरंच मुलांचं बोलणार नाही, आपल्या मुलांना मोठ्या माणसांना सुद्धा हे आवडतं. तर नक्की घरी करून बघा, ट्राय करा. बाहेरच्या आणण्यापेक्षा घरात बनवा तर खरंच तुम्हाला आवडेल. तर तुम्ही बघू शकता आपले छान असे कोबीचे मंचुरियन्स सगळे तयार झालेले आहेत. छान असे क्रिस्पी झालेले आहेत. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आय होप तुम्हाला ही कोबी मंचुरियन्स भजी खरंच आवडले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.